नमस्कार, मी नेहा जोशी. माझ्या मनम ध्यानम या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तुम्हाला तर माहिती आहेच आहे की मी सर्टिफाईड हिप्नोथेरपिस्ट आणि पास्ट लाईफ रिग्रेशन प्रॅक्टिशनर आहे. माझ्या बऱ्याचशा क्लायंटशी बोलताना मला जाणवतं की बरेच वेळेला त्यांचा जो स्ट्रेस, अँझायटी हे जे त्यांना फील होत असतं त्याची कारणं त्यांच्या काही सवयींमधून आलेली आहेत आणि त्या सवयी आता हाताबाहेर गेलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य पण बिघडत चाललेलं आहे. अशा काही कॉमन सवयी मी तुम्हाला आज सांगणार आहे, ज्या तुम्ही सहजपणे बदलू शकाल. चेक करा तुम्हाला पण या सवयी आहेत का? असतील तर त्या तातडीनं सोडून दिल्या पाहिजेत. तरच तुम्हाला मानसिक शांती मिळेल. मन शांत असलं की शरीर पण निरोगी राहील आणि मग तुम्हाला आयुष्यामध्ये सक्सेस नक्की मिळेल. सो सगळ्यात पहिली सवय म्हणजे कारणं सांगणं, म्हणजे मेकिंग एक्सक्युजेस. तुम्ही कुठलंही नवीन काम सुरू करायला जसं व्यायामासाठी किंवा काहीही कामं न करण्यासाठी वारंवार कारणं सांगत असाल, ती कामं करणं कितीही इम्पॉर्टंट असलं तरीही ती टाळत असाल, तर लक्षात घ्या, असं करून तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाचं निगेटिव्ह प्रोग्रॅमिंग करताय. पुढे जाऊन हीच सवय ताणतणाव, चिंता, अँझायटी, स्ट्रेस, नैराश्य, डिप्रेशन याचं कारण बनते. तसंच कामं लांबणीवर टाकणं म्हणजे प्रोकास्टिनेशन, ही सवय पण तशीच आहे याला जोडून. आजचं काम उद्यावरती ढकलल्यामुळे काय होतं की मनावरती एक अतिरिक्त दडपण येतं, ताण येतो, स्ट्रेस येतो. अगदी सकाळी अलार्म वाजल्यानंतर 5 मिनिटं स्नूज करण्याची सवयसुद्धा आपल्या मनाला वाईट सवय लावते. आम्ही लहानपणी गमतीमध्ये म्हणायचो की आज करे सो कल कर, कल करे सो परसो, इतनी भी क्या जल्दी है, हम तो जिएंगे बरसो. मजा म्हणून ठीक आहे, पण आपल्याला काहीतरी अचीव करायचं असेल आयुष्यामध्ये, बाकीच्यांपेक्षा मागे राहायचं नसेल, तर ही प्रोकास्टिनेशनची सवय लगेचच सोडून द्यायला पाहिजे. दुसरं म्हणजे चुगली करणं किंवा गॉसिपिंग करणं, हे तर मानसिक आरोग्य बिघडण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे. इतरांबद्दल निरर्थक गप्पा मारण्याची जी सवय आहे ती तुमचा वेळ किंवा ऊर्जा, एनर्जी वाया घालवते. त्यामुळे मनामध्ये मत्सर, द्वेष वाढतो, ज्यामुळे मानसिक आरोग्य बिघडतं. एकदा का इतरांच्याबद्दल बोलण्याची सवय लागली की ती बदलणं फार अवघड होतं. आपल्याला मग इतरांच्या फक्त चुकाच दिसायला लागतात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये निगेटिव्ह गोष्ट बघण्याची सवय होते. मग एकंदरीतच आपली मानसिकताच निगेटिव्ह होत जाते. अजून एक वाईट सवय म्हणजे स्वतःवरती शंका घेणं, म्हणजे सेल्फ डाऊट. वारंवार स्वतःच्या क्षमतेवरती शंका घेत बसलं आपण, तर आपला आत्मविश्वास पूर्णपणे नष्ट होतो. ठीक आहे, एखादं काम नीट जमत नाही, आपण अजून शिकून, अजून प्रयत्न करून ते काम शिकू शकतो, हळूहळू ते जमू शकतं. त्यासाठी कमीपणा किंवा भीती वाटण्याची, स्वतःच्या क्षमतेवरती डाऊट घेण्याची मुळीच गरज नाही आहे. सो प्रत्येक कामामध्ये भीती बाळगण्याऐवजी छोटी छोटी पावलं उचला, स्वतःवरती विश्वास ठेवा. यालाच जोडून पुढची सवय ती म्हणजे अपयशाची भीती, म्हणजे फिअर ऑफ फेल्युअर. अपयशाच्या भीतीमुळे तुम्ही जर का नवीन पावलं उचलणं थांबवत असाल, म्हणजे खरं तर आयुष्यामध्ये अपयश असं काही नसतंच. तर प्रत्येक गोष्ट एक शिकण्याची नवीन संधी असते. तसं प्रत्येक गोष्टीकडे बघा. आता व्यसनं किंवा वाईट सवयी, म्हणजे खऱ्या वाईट सवयी हळूहळू माणसाला मानसिकदृष्ट्या आजारी बनवतात. 95% शारीरिक आजार हे सायकोसोमॅटिक असतात, म्हणजेच मनातल्या तणावातून निर्माण झालेले असतात. म्हणजे तणाव किंवा स्ट्रेस दूर होईल या आशेनं माणसं ह्या अशा व्यसनांच्या आहारी जातात. पण खरं तर आयुष्यातला स्ट्रेस ह्या व्यसनांमुळे, म्हणजे सिगरेट, दारूसारख्या व्यसनांमुळे अजून वाढत जातो. स्वतःशी नकारात्मक बोलणं, निगेटिव्ह सेल्फ टॉक, ही अतिशय महत्त्वाची वाईट सवय आहे. आपल्या मनामध्ये दिवसभर अराउंड 60,000 विचार येत असतात आणि त्यातले मोस्ट ऑफ द विचार हे निगेटिव्हच असतात. दिवसभर स्वतःबद्दल वाईट किंवा नकारात्मक विचार केल्यामुळं मन आणि शरीर दोन्हीही आपलं बिघडून जातं. सो मनात आलाच निगेटिव्ह विचार स्वतःबद्दल किंवा कशाबद्दलही, तर लगेच तुम्ही कॅन्सल असं म्हणा किंवा मग लगेच काहीतरी मंत्र किंवा गाणं म्हणायला सुरुवात करू शकता. हळूहळू मनामध्ये निगेटिव्ह विचार येणं कमी होत जाईल. स्वतःशी वास्तववादी आणि सकारात्मक संवाद साधणं हे अतिशय इम्पॉर्टंट आहे आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी. पुढचं म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह किंवा टॉक्सिक रिलेशनशिप. त्याच्यामध्ये त्या रिलेशनशिप तशाच रेटत राहणं, ज्या नात्यात तुमचा आदर केला जात नाही, जिथे तुमची सतत मानहानी होते, अपमान केला जातो, दीज रिलेशन्स वोंट टेक यू एनिवेअर. समोरच्या माणसाला तुमच्याबद्दल काहीही वाटत नसतं, म्हणून ती व्यक्ती पदोपदी तुमचा अपमान आणि अनादर करत असते, लक्षात घ्या. मग तुम्ही ते नातं कसंबसं जोडून धरण्याचा अट्टहास का करताय? सोडून द्या, त्या नात्यातून बाहेर या, फ्री युअर सेल्फ.
सर्वांना खुश करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे ट्राईंग टू प्लीज एव्हरीवन. सो जगात सर्वांना खुश ठेवणं हे अतिशय अशक्य आहे, हे आपल्या सगळ्यांनाच कळतं. सगळ्यांनाच नाही आपण खुश ठेवू शकत, पण आपण आपल्याला मात्र खुश ठेवू शकतो, आनंदी नक्की ठेवू शकतो. इतरांचा विचार करण्यापेक्षा स्वतः आनंदी आणि निरोगी राहण्यावरती लक्ष केंद्रित करा. आपण आनंदी असलो की आपण तशाच पॉझिटिव्ह गोष्टी, पॉझिटिव्ह माणसं आपल्या आयुष्याकडे नक्कीच अट्रॅक्ट करतो. माझ्याकडे येणाऱ्या बऱ्याच क्लायंटचं म्हणणं असतं की त्यांना सक्सेस मिळत नाही. त्याच्यासाठी डिस्कस केल्यानंतर लक्षात येतं की ते त्यांच्या कम्फर्ट झोनमधनं बाहेरच पडत नाहीत आणि हेच महत्त्वाचं कारण आहे सक्सेस न मिळण्याचं. कम्फर्ट झोनमध्ये अडकून राहणं म्हणजे आपण जेव्हा काही लिमिट्समध्ये स्वतःला जखडून ठेवतो, जे करतोय त्याच्यापेक्षा वेगळं केलं तर आपण अपयशी होऊ का, आपल्याला हे जमेल का, लोक काय म्हणतील, हा विचार करत बसतो आणि तेच करत राहतो. तेव्हा आपली प्रगती होतच नाही आणि आपण मेंटली पण वीक होत जातो, आपला कॉन्फिडन्स सुद्धा कमी होत जातो. सो एक्सटेंड युअर बाउंड्रीज. कम्फर्ट झोनच्या बाहेर आलं की मगच आपली प्रगती होऊ शकते. काहीतरी आत्तापर्यंत न केलेलं करून बघा, नवीन नवीन गोष्टी शिकून बघा. आयुष्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट वाटायला लागेल, एकदम कॉन्फिडन्स वाढेल आणि सक्सेस सुद्धा मिळेल. याच गोष्टीचा पुढचा भाग म्हणजे काही करण्याच्या आधी लोक काय म्हणतील याचा विचार करत राहणं. केअरिंग व्हॉट अदर पीपल थिंक. इतर लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात यानं काहीही फरक पडत नाही. स्वतःवरती विश्वास ठेवा, स्वतःच्या कामाकडे लक्ष द्या. तुमच्यासाठी, तुमच्या फॅमिलीसाठी तुम्हाला जे योग्य वाटते तेच तुम्ही करा. लोक थोडेच आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला येतात. त्यानंतर स्वतःची किंवा इतरांची टीका करत राहणं म्हणजे क्रिटिसायझिंग युअर सेल्फ अँड अदर्स. आजपासून थोडं ऑब्झर्व करा दुसऱ्यांना आणि स्वतःला पण, की तुम्ही दिवसभरामध्ये जे लोक भेटतील त्यातले मॅक्झिमम लोक दुसऱ्यांबद्दल नकारात्मक बोलत असतात. काय होतं माहिती आहे, एकदा का स्वतःमध्ये किंवा इतरांमध्ये दोष शोधण्याची, क्रिटिसाइज करण्याची सवय झाली ना, की आपला स्वभावच तसा बनत राहतो. सतत स्वतःमध्ये किंवा इतरांमध्ये दोष शोधल्यामुळं मनामध्ये नकारात्मकता भरते, चिडचिड वाढते, आपण प्रत्येक गोष्टीत चिडचिड करायला लागतो. अर्थातच याचा निगेटिव्ह इफेक्ट मग आपल्याला सगळीकडे दिसायला लागतो. सो इथून पुढे स्वतःमध्ये, इतरांमध्ये किंवा घडणाऱ्या घटनांमध्ये पॉझिटिव्ह बघायला सुरुवात करा. मग बघा काय होतं ते. आता मी जे सांगणार आहे ती सवय अतिशय इम्पॉर्टंट आहे, विशेषतः बायकांसाठी. नाही म्हणायचं असताना हो म्हणणं म्हणजे सेईंग येस वेन यू वॉन्ट टू से नो. इतरांना खुश करण्यासाठी स्वतःच्या इच्छा दाबून ठेवू नका. भावना दाबून ठेवल्यामुळे एक दिवशी त्याचा मोठा स्फोट होऊ शकतो. मला वाटतंय आता मी ज्या सवयी तुमच्याशी डिस्कस केल्या त्या कमी अधिक प्रमाणामध्ये आपल्या प्रत्येकालाच असतात. आपल्या सगळ्यांनाच एक परिपूर्ण आनंदी आयुष्य जगायचं आहे, बरोबर ना? मग आपल्या वागण्यात, विचारात हे बदल केले आपण तर काय हरकत आहे? तुम्हाला पटलं असेल तर कमेंटमध्ये मला येस नक्की सांगा. माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह चेंजेस होण्यासाठी मी माझ्या परीनं काहीतरी देण्याचा नक्की प्रयत्न करते. सो आय होप की या व्हिडिओचा उपयोगसुद्धा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह चेंजेस आणायला नक्की होईल. तुम्ही माझे व्हिडिओज बघत असाल, तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमंडळी, रिलेटिव्हशी सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून याचा सगळ्यांनाच फायदा होईल आणि आपल्या आजूबाजूला, आपल्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्हिटी स्प्रेड व्हायला याच्यामुळे नक्की उपयोग होईल. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. सबस्क्राईब केलं नसेल अजून माझ्या चॅनलला तर सबस्क्राईब पण नक्की करा. थँक्यू.